हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की। आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्णाची सेवा नेमकी कशी करावी तर आज रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या बाळमूर्तीला अभिषेकाने संपन्न करावं। रात्री 12 वाजता यथासांग श्रीकृष्णाच्या बाळकृष्ण स्वरूपातल्या मूर्तीचा दही, दूध, तूप, साखर याने अभिषेक करावा। दुधाने अभिषेक केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ अभिषेक घालावा। त्याच्यानंतर यथासांग हळदी कुंकू सगळ्या विधियुक्त पद्धतीने यथासांग पूजा करून श्रीकृष्णाची स्थापना पाळण्यात करावी। आज रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला, त्यामुळे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे। अष्टमी तिथीची रोहिणी नक्षत्र, या रोहिणी नक्षत्राला श्रीकृष्णाचा जन्म झाला असल्या कारणाने आज रात्रीच्या या सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। मग या सेवेसोबत तुम्ही श्रीकृष्ण अष्टक, श्रीकृष्णाचा मंत्र, त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं 21 वेळा पठण करू शकतात। श्रीकृष्णाला नैवेद्यामध्ये सुंठवडीचा प्रसाद दिला जातो। सुंठवडीमध्ये तुम्ही बडीशेप, खोबरं, सुंठ यांचा वापर करून धण्यांची पूड टाकून तो प्रसाद बनवून श्रीकृष्णाला अर्पण केला जातो। श्रीकृष्णाला आवडीचा अजून एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणी। आजच्या बाळकृष्णाच्या ह्या पूजेमध्ये लोण्याचा नैवेद्यही देवाला आवर्जून दाखवला जातो। श्रीकृष्णाची यथासांग सेवा केल्याने आपल्या अनेक प्रकारचे फायदे होतात। आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जे काही आपले प्रश्न मार्गी लागायचे असले त्यांना मदत होते। एक प्रकारचा देवाचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो। म्हणून आजच्या दिवशी यथासांग पूजा विधी करून बाळकृष्णाची, श्रीकृष्णाची विधियुक्त पूजन करावं। पुन्हा एकदा हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की। राधे राधे।